नमस्कार, मी विद्या स्वागत करते माझे चॅनल देवतास कॉर्नर मध्ये। बघा, आता श्रावण महिना संपायला आलेला आहे, अमावस्या जवळ आलेली आहे आणि श्रावण महिन्यातल्या सण संपून आता पोळ्याला सुरुवात होणार आहे। पोळा सण अमावस्याला आलेला येऊन ठेपलेला आहे काही दिवसांवरतीच। तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय माहिती घेणार आहोत तर बघा, आज आपण जो जीविताचा फोटो लावलेला आहे तर बऱ्याच जणींना प्रश्न पडेल की तो जीविताचा फोटो आपल्याला केव्हा काढायचा आहे आणि त्याचे काय करायचे आहे। तर बघा, शुक्रवारी अमावस्या ही 11:55 सुरू होऊन शनिवारी 11:35 समाप्त होत आहे। तर आपण आता जेव्हा हा जीविताचा फोटो लावला आणि त्याची आपण महिनाभर श्रावण महिन्यामध्ये आपण त्याची हरळी आणि आघाड्यांनी माळ घालून पूजा केलेली आहे आणि आता श्रावण संपला की आपल्याला जीविताच्या फोटोचं काय करायचं हा प्रश्न पडतो। तर बघा, जीविताचा फोटो आपल्याला अमावस्या लागण्याच्या अगोदर काढून टाकायचा आहे आणि त्याच्या अगोदर पूजा करा, त्याला नैवेद्य दूध साखरेचा नैवेद्य दाखवा, हरळी आघाड्याची माळ घाला आणि अमावस्या लागण्याच्या अगोदर तुम्ही तो कोणत्या एक दिवस अगोदरही काढू शकता, काही घंटे अगोदरही काढू शकता। सकाळी काढलं, शुक्रवारी सकाळी तुम्ही काय करा, मी म्हणेन शुक्रवारी सकाळी तो काढायचा आहे। तर आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि पूजा केल्यानंतर तो कागद आपला काढून घ्यायचा आहे आणि त्याचं काय करायचं आहे तर त्याचं विसर्जन करायचं आहे। तर विसर्जन कुठे करायचं आहे बघा, तो एकदम पातळ कागद असतो, तो कुठेही, आणि पेपर हा आपल्याला माहिती आहे झाडापासूनच पेपर तयार होतात, त्याच्यामुळे तो मातीमध्ये विरघळला काही दिवसांनी आपोआप विरघळला जातो। तो काही प्लास्टिक नाही आहे की विरघळला जाणार नाही। म्हणून आपल्याला काय करायचं आहे की तो जीविताचा कागद आपल्याला शुक्रवारी सकाळी काढून घ्यायचा आहे अमावस्या लागण्याच्या अगोदर आणि त्याची पूजा करा आणि काढून घ्या आणि आपल्या कुंडीमध्ये तो विसर्जन करा आणि काही दिवसांनी तो त्याचं बघा तो कुजला जातो। इतरत्र कुठेही तो तुम्ही म्हणता कचऱ्याच्या डब्यामध्ये वगैरे कुठेही फेकू नका। तो बघा, आपण इतक्याने देवाचं पूजन करतो आणि पूजा झाल्यानंतर लगेच असं इकडं तिकडं फेकून द्यायचं अजिबात नाही करायचं। आपल्याला त्याच्यानंतर काम झाल्यानंतरही त्याची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आपलं कर्तव्य बनतं आणि त्याच्यामुळे आपल्याला तो कागद इतरत्र कुठेही फेकून द्यायचा नाही, कुठे ठेवायचा नाही, तो सरळ आपल्याला विसर्जन करायचा आहे। आणि आपल्या कुंडीमध्ये प्रत्येकाकडे एक तरी कुंडी असतेच, त्याच्यामुळे कुंडीमध्ये तो कागद सरळ घडी करून तुम्ही टाकून देऊ शकता। आपण जेव्हा झाडांना पाणी घालतो तेव्हा तो कुजला जातो आणि कुजल्यानंतर आपल्याला बघा आपली नैसर्गिक हानी पण होत नाही आणि नैसर्गिक आपले संतुलन पण राखले जाते आणि आपलं जे कार्य आहे, आपला जो उद्देश आहे की तो आपल्याला विसर्जन कुठे करायचा। आता आपल्याकडे काही अशी शेती नाही आहे जवळ किंवा नदी नाही आहे, हां ज्यांच्याकडे नदी असेल ते नदीमध्ये विसर्जन करू शकतात, त्यांनीही पण घाणच होईल। मी म्हणेन तुम्ही कुंडीमध्ये टाकली तर कुंडीमध्ये त्याचं खत बनण्याला अत्यंत उपयोगच होऊ शकतो आणि आपलं कामही पूर्ण, आपल्याला जो उद्देश असतो तो पूर्ण होऊ शकतो। म्हणून तुम्ही तिथे विसर्जन करा। तर असं आपल्याला जीविताच्या फोटोचं विसर्जन करायचं आहे, त्याची पूजा करा, प्रार्थना करा की मी तुमचं विसर्जन करते आहे आणि तो फोटो मग काढून घ्या आणि कुंडीमध्ये तुम्ही विसर्जन। आपल्याला जेव्हा आपल्याला काम असतं असं पूजाच्या कागदांचं किंवा मूर्त्यांचं, तेव्हा आपण खूप उत्साहाने ते करत असतो, परंतु जेव्हा त्याचं विसर्जन करायचं काम येतं, जेव्हा त्याचं म्हणजे आपलं काम संपतं, तेव्हा बहुतेक जण असे ते कुठेही टाकून देतात। त्याच्यामुळे कुठेही आपल्याला पेपर वगैरे तो टाकून द्यायचा नाही आहे। मूर्त्या असो, POPच्या असो, मातीच्या असो, योग्य प्रकारे जेव्हा आपण योग्य प्रकारे नियमाने त्याचं पूजन करतो त्याच नियमाने आपल्याला विसर्जनही करायचं असतं। नाहीतर आपल्याला एवढं काही नाही की आपण पूजा केली आणि आपण इतरत्र कागद फेकून दिला, मूर्त्या टाकून दिल्या म्हणजे आपल्याला पुण्य मिळतं, असं काही नाही। जेवढं पुण्य आपल्याला पूजाने मिळतं तेवढंच त्याचं संरक्षण आणि संवर्धन केल्याने, त्याचं म्हणजेच योग्य विसर्जन केल्याने आपल्याला पुण्य मिळत असतं। म्हणून आपल्याला त्या प्रत्येक कोणताही देवाचा फोटो असो, पेपर असो, कागद असो देवाचा किंवा मूर्ती असो, त्याचं योग्य आपल्याला विसर्जन करायचंच आहे आणि ती काळजी आपल्याला घ्यायचीच आहे। त्याच्यामुळे आपल्या कुंडींमध्ये भरपूर जागा असते, त्याच्यामुळे असे पेपर्स वगैरे आपल्या कुंडीमध्ये विसर्जन करा। अजिबात मनामध्ये काहीही आणू नका की मी इथं विसर्जन कुठे करू,
साधं काम आहे, सोपं काम आहे करायलाही, आणि तुम्ही ते अवश्य करा. आणि चला असेच आपण सर्व मिळून आपल्या निसर्गाची काळजी घेऊ, संरक्षण करू, मदत करा. छोटासाच व्हिडिओ होता आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर याच्यामधून तुम्हाला भेटलं असेल अशी अपेक्षा मी करते. माहिती आवडल्यास चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.